सांगलीमध्ये विशाल पाटलांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। विशाल पाटलांचे हजारो समर्थक सुद्धा रॅलीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर विशाल पाटलांची पहिली प्रचार रॅली सुद्धा निघाली आणि या रॅलीनंतर विशाल पाटलांनी संजय राऊतांवर सुद्धा निशाणा साधलाय। तर या रॅलीच्या अगोदर विशाल पाटील, विश्वजित कदम आणि बाळासाहेब थोरात यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या सुद्धा पाहूयात। काल नागपूरमध्ये बैठक झाली। बाळासाहेब थोरातांनी सांगितले की आम्ही विशाल पाटलांच्या संपर्कात आहोत, त्यांच्याशी चर्चा करू। तुमच्याशी काय संपर्क झालाय का? ते काय बोललेत अजून मी पाहायचो आहे आणि पूर्णपणे पाहून घेऊन त्याच्यावर लवकरच मी माझं मत मांडेन। विशाल पाटील यांनी काँग्रेसमध्ये अर्ज भरला असला तरी आम्ही त्यांना एबी फॉर्म दिलेला नाही असं त्यांनी सांगितलं। मग ती वस्तुस्थिती आहे, मला काय एबी फॉर्म दिलेला नाही आहे। एबी फॉर्म जमा करायची मुदत ही 19 तारखेला 3 वाजेपर्यंत आहे, त्यामुळे 19 आज दिला नाही, 19 तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंत येईल अशी आम्ही अपेक्षा धरतो। नाही, काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म भरलेला नाही, पण काँग्रेस पक्षाचा जो काही कुठल्याही पक्षाचा निवडणुकीच्या काळातला जेव्हा एबी फॉर्म जोडला जातो हा शेवटच्या क्षणालाही देऊ शकला जातो आणि म्हणून 19 तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंत मुदत आहे। त्यांनी माझ्या माहितीने 2 अर्ज भरलेले, ते काँग्रेस पक्षाच्या असं म्हणून भरलेलं आहे। राज्याच्या आणि देशाच्या काँग्रेस पक्षाच्या आमच्या ज्येष्ठांची ही जबाबदारी आहे की एक सांगली जिल्ह्याचा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमदार म्हणून आम्ही सगळ्यांनी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केला की ही सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी आणि त्याच्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केला। अजूनही आम्ही विशाल पाटलांशी संपर्क हा करण्याचा प्रयत्न करतो आहोत। नाही, एबी फॉर्म तर बिलकुल दिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे। हे खरं आहे की आमची सेंट्रल इलेक्शन कमिटी जी असते स्वतः सोनियाजी त्यामध्ये बसतात त्या। आणि या जागेबाबत ठाकरेंच्या सेनेच्या अंबादास दानवेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणालेत पाहूयात। पाटील शक्ती प्रदर्शन पण करणार आहेत आणि त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवाराला, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला फटका बसेल अशी शक्यता सांगितली जाते। अडचण महाविकास आघाडीचीच होणार आहे असं काहीही होणार नाही। असे अनेक ठिकाणी अनेक पक्षामध्ये महायुतीमध्ये पण आणि महाविकास आघाडीमध्ये पण फॉर्म भरून ठेवलेले आहेत आणि असा फॉर्म भरला म्हणून लगे फार निवडणुकीवर परिणाम होईल। मला वाटतं त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांना समजून सांगतील।